मतदार यादीतील घोळ, त्यातली गायब झालेली नावं यावरनं मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला। मतदान गोपनीय असतं, यादी तुम्ही ऑनलाईन देता, मग ते गोपनीय कसं, असा थेट सवाल राज ठाकरेंनी विचारला। मतदारसंघ 160 कांदिवली पूर्व, नाव धनश्री कदम, वडिलांचे नाव दीपक कदम, वय वर्ष 23। आता वडिलांचे डिटेल्स। नाव दीपक रघुनाथ कदम, वडिलांचे नाव रघुनाथ कदम, वय 117। मतदारसंघ 161 चारकोप, नाव नंदिनी महेंद्र चव्हाण, वडिलांचे नाव महेंद्र चव्हाण, वय वर्ष 124, वय 124। आता वडिलांचे डिटेल्स। नाव महेंद्र कुमार श्रीनाथ चव्हाण, वडिलांचे नाव श्रीनाथ चव्हाण, वय 43। कोणी कोणाला काढले तेच कळत नाहीये। आपण न्यूज चॅनलच्या मार्फत एक बातमी दाखवता, दुपारी 3 वाजता या महिलेचे फोटो आणि एव्हिडन्स तुम्ही टेलिव्हिजनवर दाखवता। सकाळी दुपारी 3ला ती नावं असतात, 6ला ती नावं जातात। आमचा प्रश्न आम्ही निवडणूक आयोगाला विचारलेला आहे की ही नावं कुणी काढली, कुणी त्यावर तक्रार केली, तक्रार कधी करण्यात आली आणि कुणी स्थळ पाहणी केली आणि हे फोटो एकाच महिलेचे आहेत याचं व्हेरिफिकेशन करण्याच्यात कुणी नावं काढली। आमचा दावा असा आहे आणि आमचा समज व्हायला लागलेला आहे की राज्य निवडणूक आयोग किंवा केंद्रीय निवडणूक आयोगाचा सर्व्हर हा महाराष्ट्रात दुसरा कोणीतरी चालवतो, असा आमचा आता अनुभव व्हायला लागलेला आहे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।